नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। आज आपण अगदी 5 मिनिटाच्या आत तयार होणारी कैरीची अशी एक मस्त चटपटीत अशी ही एक रेसिपी बघतो आहोत। कदाचित याआधी तुम्ही अशी ही कैरीची रेसिपी बनवली नसेल, तर अतिशय अशी चटपटीत आणि कमी वेळात अशी ही रेसिपी बनते आणि याला कैरीची करमटी असे म्हणतात। आणि अशी ही चटकदार रेसिपी तुम्ही पण नक्की बनवून बघा। चला तर मग झटपट होणाऱ्या या चटपट रेसिपीला आपण सुरुवात करूयात। यासाठी मी इथे एक मध्यम आकाराची अशी एक कैरी घेतलेली आहे। आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याच्यावरची मी सालं काढून घेणार आहे आणि याच्या बारीक फोडी करून घेणार आहे। ही कैरी कट करून घेतल्यानंतर मोजून मी बघितली तर 1 वाटी कैरी आहे आणि 1 वाटी कैरीसाठी मी याच्यामध्ये पाव वाटी गूळ वापरणार आहे। आता ही कैरी मी एका मिक्सर जारमध्ये काढून घेते। यात आपण गूळ पण टाकलेला आहे। यात हे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। यामध्ये मी ही 1 टीस्पून लाल मिरची पावडर टाकलेली आहे। ही काश्मीरी लाल मिरची पावडर मी टाकलेली आहे, याने कलर फार सुंदर येतो। आता ह्या सगळ्या वस्तू मी एकत्र करून अशा ह्या वाटून घेतलेल्या आहेत। अगदी पण जास्त फाईन पेस्ट बनवलेली नाही, थोडंसं असं जाडसर हे वाटण ठेवलेलं आहे मी। आता याला आपण फोडणी देणार आहोत, तर त्याच्यासाठी इथे एका तडका पॅनमध्ये मी 1 टीस्पून तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये मी 1/4 टीस्पून मी मोहरी घेतलेली आहे आणि 1/4 टीस्पून मी हिंग घेतलेलं आहे, हे टाकलेलं आहे। आणि ही जी फोडणी आहे म्हणजे हा जो तडका आहे तो आपण तडका हे जे आपण मिश्रण बनवून ठेवलेलं आहे कैरीचं, त्या मिश्रणावर आपण ओतणार आहोत आणि हे छान असं मिक्स करून घेणार आहोत। आता छान असं आपण ही फोडणी या चटणीमध्ये आपण छान अशी मिक्स करून घेऊयात। माझ्या चॅनलवर कैरीचं झटपट होणारं लोणचं, त्याचप्रमाणे कैरीची एक गोड चटणी याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे। ती रेसिपी पण तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी त्याची लिंक देत आहे। तर अशी ही आपली अतिशय चटपटीत आणि झटपट अशी आंबट गोड आणि तिखट चवीची चटणी तयार झालेली आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, कारण मी इतक्या कैरीच्या चटण्या केलेल्या आहेत, त्यामध्ये मला पर्सनली आवडलेली म्हणजे सगळ्यात जास्त आवडलेली ही चटणी आहे। अतिशय चवीला खूप छान लागते, थोडीशी वेगळी टेस्ट लागते, त्यामुळे नक्की ही रेसिपी तुम्ही करून बघा। माझी आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर माझी रेसिपी लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशा चटपटीत आणि चमचमीत रेसिपीसाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा।